धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेणार? मस्साजोगच्या घटनेवरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आणि या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली, पण अद्यापही काही आरोपी फरार आहेत. त्यामुळे फरार आरोपींना अटक करण्याची मागणी करत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आज बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झालेले असून यामध्ये माजी खासदार छत्रपती संभाजीराजे हे देखील सहभागी झालेले आहेत. आणि यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना संतप्त सवाल केलेले आहेत. वाल्मिक कराडला संरक्षण देणाऱ्या तिथल्या मंत्र्यांचा राजीनामा का घेतला नाही? मंत्रिमंडळातून हकालपट्टी का झाली नाही? सरकारने SIT नेमल्यानंतर पुढे काय झालं? या घटनेतील आरोपी कुठे आहेत? आरोपींना पोलीस का पकडू शकत नाहीत? असे अनेक संतप्त सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या झाली आणि महाराष्ट्रामध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. हे मला सांगायला सुद्धा लाज वाटते. बीड पॅटर्न हा बिहारसारखा झाला आहे का? हा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे. 19 दिवस झाले पण अजूनही आरोपींना अटक झालेली नाही. वाल्मिक कराड अजूनही फरार आहे आणि त्याला संरक्षण देणाऱ्या तेथील मंत्र्यांची अजूनही मंत्रिमंडळातून हकालपट्टी का झाली नाही? याचा अद्याप राजीनामा त्यांचा का घेतला गेला नाही? असा संतप्त सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. कैलासवासी संतोष देशमुख यांची इतक्या क्रूर पद्धतीने हत्या झाली, अत्यंत दुःख आहे. आणि एक महाभयानक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. आणि महाभयानक परिस्थिती मला सांगायला सुद्धा लाज वाटते. ती म्हणजे बीड पॅटर्न हे बिहार पॅटर्न सारखं करायचं आहे का? हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. 19 दिवस झालेले आहेत आणि अजूनही राहिलेले आरोपी त्यांना अटक झालेली नाही आहे. त्यांचा मोरख्या वाल्मिक कराड हा कुठं पळालाय? ह्याला अजून का पकडलं गेलं नाही आहे? नुसता मोका लावतो म्हटलं विधान भवनाच्या पटलावर, असं चालणार नाही. आणि ह्या मोरक्याला, वाल्मिक कराड या मोरक्याला संरक्षण देणारे इथले मंत्री, ह्यांची अजून मंत्रिमंडळातून हकालपट्टी का झाली नाही? त्यांनी राजीनामा का दिला नाही? हा आमचा प्रश्न आहे. माझा म्हणण्याचे मी महाराष्ट्रात पहिला होतो की मंत्रिपद शपथ घ्यायच्या अगोदर मी त्यांना सांगितलं होतं की ह्या केसला जर न्याय द्यायचा असेल तोपर्यंत तुम्ही ज्या वाल्मिक कराडचे जे आश्रयदाते आहेत हे ना तुम्ही मंत्रिपद करू नका. तरी तुम्ही केले, ठीक आहे. म्हणून माझी विनंती राहील मुख्यमंत्र्यांना, तुमचे जे काही कौशल्य असेल तुम्ही ही वेळ दाखवण्याची आहे. तुम्ही दाखवून द्या की तो खरा आरोपी जो आहे त्याला, वाल्मिक कराडाला अटक करा. आणि अजितदादांना सुद्धा मला सांगायचं आहे की तुमच्या पक्षातला हे मंत्री आहेत. अजितदादा नेहमी परखडपणाने आपलं नियोजन, आपलं काम करण्याची पद्धत दाखवत असतात. आज तुम्ही सुद्धा कसं का हे संरक्षण द्यायला लागलेलं आहे अशा लोकांना? तुम्हाला पटते का जे काय चाललंय महाराष्ट्रात? उद्या आणि कोणाच्यावर परिस्थिती येईल. आज संतोष देशमुख एक वारला, उद्या अनेक असे जर लोक मारायला लागले बिनधास्तपणाने, खून करायला लागले क्रूर पद्धतीने, हे महाराष्ट्राला परवडणार आहे का? आणि म्हणून संतोष देशमुखांना एक प्रामाणिक कार्यकर्ता, याला न्याय देण्यासाठी सर्व पक्षातले लोक, सर्व धर्मातले लोक, सर्व जातीतले लोक आज बीडला या मोर्चासाठी सहभागी आहेत. इथं कुठं जाती वळण देण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. त्या जातीवर देण्याचा काय विषय काही नाही आहे. इथं एक बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख हा गेला होता. इथं जाती वळण काय आलंय? आणि म्हणून आम्ही सुद्धा वाट पाहत आहोत सरकार काय नेमकं आणि कठोर भूमिका काय घेत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.